नमस्कार, मी सुवर्णा आपलं SSD मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज आपण आलो आहोत कर्नाटक भागामध्ये। महाराष्ट्र सोडून कर्नाटकात आलो आहोत इथे आणि आमची कुलदैवत आहे मायक्का देवी चिंचलीमध्ये, म्हणून आम्ही आलो आहोत देवीच्या दर्शनासाठी। पोहायचं आहे आणि घेतलं पोहायचं आहे काय करायचंय? देवीच्या दर्शनाला जाण्या अगोदर या नदीमध्ये आंघोळ करतात काही लोक किंवा हातपाय धुवून नारळ फोडून नदीला मगच देवाकडे जायचं असतं, म्हणजे अशी आमच्यात प्रथा आहे। हे बघा भव्य मंदिर मायक्का देवी चिंचणीचं। बोला मायक्का देवीच्या नावानं चांग भलं, मायक्का देवीच्या नावानं चांग भलं। हे मंदिर खूप छान आहे, मोठं आहे आणि दगडामध्ये बांधलेलं आहे मंदिर। बेळगावी जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात येतं। चिंचली हे गाव म्हणजे कर्नाटक भागामध्ये आहे। लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे। येथे येण्याची आणि आपल्या गावातून म्हणजे आमच्या गावातून खास सोय म्हणजे आटपाडीमध्ये यायचं, मग तिथून डायरेक्ट महामंडळाची बस आहे, सकाळी 7 वाजता डायरेक्ट देवाजवळच जाते। आपण तसंही येऊ शकतो डायरेक्ट बसमधून महामंडळाच्या, नसेल तर मग आपल्या प्रायव्हेट वाहनाने येऊ शकतो। आणि हे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतरचं खूप सुंदर असं दृश्य, खूप सुंदर आणि खूप प्रसन्न वाटतं। हा आहे दिवा, याच्यामध्ये म्हणजे तेल व्हायचं असतं, तेल घेऊन यायचं आणि आपलं म्हणजे तेल दिव्यामध्ये जाळायचं असतं। ही प्रथा आहे आमच्यामध्ये। पूर्ण हे भरून खाली सांडते म्हणजे पूर्ण ओव्हरफ्लो झाला आहे त्याचा आणि ते खाली जात आहे, सांडते। आणि इथून अशी रांग लागते दर्शनासाठी। हा देवीचा पाठीमागचा भाग आहे। मायक्का देवीला नैवेद्य पुरणपोळी आवडतो आणि त्याचबरोबर भरलं वांग, बाजरीची भाकरी हाही नैवेद्य तिला आवडतो। या देवीची यात्रा मग खूप मोठी असते, ती महिनाभर चालते खरं तर। दरवर्षी ही यात्रा फेब्रुवारीमध्ये भरते आणि मराठी महिना म्हणलं तर माघ महिन्यातील पौर्णिमेला असते, म्हणजे त्याला आमच्यात महाविपुण्य असं म्हणते ती। मग त्या पौर्णिमेला ह्या देवीची म्हणजे मोठी जत्रा भरते। ह्या दिवशी खूप मोठी जत्रा असते, बोनी वगैरे ह्याच दिवशी असतात। आणि बोनी करण्यासाठी हल्लाळ नदी आहे, त्या हल्लाळ नदीला आमच्यामध्ये दूध नाही असं म्हणतात, दूध नाही, मग तिच्यामध्ये पण आंघोळ करून दर्शनासाठी इकडं यायचं असतं। या देवीबद्दल अशी माहिती आहे की 1881मध्ये मायक्का देवी महाराष्ट्रातील मानदेश येथून चिंचली या गावी आली। चिंचली या गावी तिने कट्टीला व लिकीला या 2 दुष्ट राक्षसांचा तिनं वध केला आणि त्यानंतर चिंचली या गावातच ती विराजमान झाली। हा म्हणजे तिथे गेल्यानंतर हा इतिहास सांगतात। आरवाडीचा बिरोबा आहे, तो देवीचा भाऊ आहे। मानदेशातील आरेवाडी आहे।
पूर्ण समोरचं दिसते ते म्हणजे दुसरा कोणताच ह्याच्यामध्ये धातू नाही, फक्त चांदी आणि सोनंच आहे याच्यामध्ये. या 2 धातूमध्येच देवीचं पूर्ण आतलं मंदिर आहे. पण जेवढं आलं तेवढं मी व्हिडिओ टाकला याच्यामध्ये. ही आहे मेन देवीचं मंदिर. म्हणजे दर्शनासाठी इथं यायचं, पाठीमागच्या भागातून सुरुवात करायची, इथं लाईन येते समोर, मग इथं दर्शन घ्यायचं. खूप गर्दी असते या देवीला, खूप गर्दी असते. आम्ही पण असं चालतो वारा दिवशी. हा देवीचा वार असतो रविवार. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा रविवारी या देवीला यायचं तिच्या वारानुसार. मग त्यावेळेस जरा गर्दी बघायला भेटते. खूप मोठं मंदिर आहे इथे. आणि ह्या देवीची म्हणजे गुणगान गाणारी खूप गीतं आहेत, मराठी चित्रपट आहेत. आणि आमच्या इथे म्हणजे सुवासिनींचा कार्यक्रम असतो या देवीचा. आमची कुलदैवत असल्यामुळे आमच्या घरी पण असतो. मग त्या सुवासिनीच्या कार्यक्रमाला पोळ्याचा स्वयंपाक करायचा असतो, पुरणपोळीचा. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करताना असं म्हणजे गप्प बसून सगळा स्वयंपाक नसतो करायचा. गाणी म्हणायची असते, ती गीतं म्हणायची असते ती या देवीची. हे मेन दरवाजा देवीचा. असे हे म्हणजे सभा मंडप आहे. इथं आपलं म्हणजे बसू शकतो, इथं राहण्याची सोय आहे. लांबचा प्रवासी असेल, लांबून आलेले असतील लोक तर इथे राहतात. हे साईडचे आहेत, त्याला वावर बोलतात, त्याच्यामध्ये राहतात. आणि काही लोक म्हणजे बैलगाड्या घेऊन येतात. बैलगाड्याला म्हणजे नारळाचं ती फांदी असते मोठी, ती लावायची आणि यायचं इथं. 15 दिवस त्यांची म्हणजे वाटच चालत असते. हा पूर्ण मंदिराचा बाहेरचा भाग. एवढं मोठं मंदिर आहे, खूप मोठं आहे. मायकाची गमाया कृपेची छाया, बैल चाले नेटान नेटान, गाडी निघा